जय महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय। मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजची तारीख म्हणजे 22 जानेवारी 2024। येस, 500 वर्षांचा वनवास आज संपणार आहे आणि अयोध्येमध्ये राम आज विराजमान होणार आहेत आणि हा ऐतिहासिक मोमेंट असणार आहे प्रत्येक भारतातल्या नागरिकासाठी। आणि येस, आपण सगळेच अयोध्येत नाही जाऊ शकत, ते शक्यच नाहीये, पण आपण नक्कीच आपल्या मनात, आपल्या घरात, आपल्या एरियामध्ये, आपल्या पूर्ण राज्यामध्ये ते क्रिएट करू शकतो आपल्या हिशोबाने। तसंच आज कालपासूनच, इनफॅक्ट खूप दिवसापासूनच ही खूप जोरजोरात तयारी चालू आहे अख्ख्या भारतातच। तर तसंच आमच्याकडेही होतं आणि तेच मी छोट्या छोट्या क्लिप्स बनवलेल्या आहेत, थोड्याफार अंबरनाथमधल्या, माझ्या घरामधल्या, काही सोसायटीमधल्या। आणि हा आजचा दिवस, हा ऐतिहासिक दिवस असा असणार आहे आणि वी आर द लकीएस्ट जनरेशन टू विटनेस दिस मोमेंट। सो येस, थँक्यू मोदीजी। तर तुम्ही आधी त्या क्लिप्स बघा आणि मग त्याच्यानंतर आजच्या दिवसाचा हा ब्लॉग कंटिन्यू होईल। तर ह्या तयारी चालू होत्या 21 जानेवारीला। सगळे रिक्षावाले झेंडे वगैरे लावत होते आणि ते बघताना फार सुंदर वाटत होतं। हे होतं अंबरनाथ स्टेशनवरचं काही प्रिपरेशन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खूप सजवलं होतं, लाइटिंग वगैरे लावली होती आणि इथे रामाचं मंदिर उभारण्यात आलं होतं। त्याच दिवशी संध्याकाळी सोसायटीमध्ये लहान लहान मुलं मोठे सगळेच साफसफाई करत होते, जशी आपण अगदीच दिवाळीला करतो। खूप एनर्जेटिक दिवस होता तोही। आणि 22 तारखेची इतकी आतुरतेने आम्ही सगळे वाट पाहत होतो। ही लाइटिंग पूर्ण केलेली बिल्डिंगमध्ये, चारी विंग्समध्ये सुंदर अशी लाइटिंग उभारण्यात आली होती। सुंदर फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या। गार्डन एरिया होता, इथे खूप मोठी अशी रांगोळी आम्ही काढत होतो। इथे मी थोडीफार रांगोळी काढली होती। रांगोळी थोडी युनिक ठेवायची होती म्हणून आम्ही विचार केलेला की आपण रामाचं मंदिरच बनवूया आणि इथे आम्ही खूप मोठी अशी रांगोळी काढली होती आदल्या दिवशी। त्याच दिवशी संध्याकाळी हे व्हिडिओ जी आहे ती शिव मंदिर इथली आहे। इतकी सुंदर लाइटिंग आणि इतके सारे हॅलोजन्स इथे लावण्यात आले होते। ही रांगोळी तिथे काढण्यात आली होती। ही पूर्ण व्हिडिओ आदल्या दिवशीची आहे। शिव मंदिर, अंबरनाथ स्टेशन इतकं फार छान सजवलेलं गेलेलं होतं आणि अगदीच मोमेंटच तसा होता। 500 वर्षांचा आपला हा वनवास संपलेला होता आणि रामाचं खूप मोठं मंदिर भारतात बांधण्यात आलं, अयोध्येत, त्यांच्या जन्मभूमीत। त्यामुळे हा खूप ऐतिहासिक मोमेंट होता। सो इतना तो बनता है। आणि हे अशा खूप साऱ्या पूर्ण रोडवरती असं डेकोरेट केलेलं होतं त्यांनी। लाइटिंग, श्रीरामाचं इतकं छान असं ही प्रतिमा इथे त्यांनी लाइटिंगनी बनवलेली होती। आणि हे सगळं आम्ही रात्री शूट केलेलं होतं, संध्याकाळी इनफॅक्ट। इथे सुरू होतो तो नेक्स्ट डे। सकाळी सगळी कामं आवरून आम्ही सगळ्यात पहिली काम केलं ते म्हणजे घरातली देवपूजा, कारण की 11:30च्या नंतर खाली जायचं होतं। सो आधी घरातली सगळी कामं आवरून आम्ही देवपूजा करून घेतली। टीव्हीवर लाईव्ह शो बघण्यात एक वेगळीच मज्जा आहे। इथे सगळे सेलिब्रिटीज वगैरे आम्ही पाहत होतो आणि असं खरंच वाटत होतं की आपण लिटरली अयोध्येमध्ये गेलेलो आहोत। ही आम्ही रात्री जी रांगोळी काढलेली ती सकाळी मी व्हिडिओ घेतले। अशा पूर्ण विंग्समध्ये आम्ही रांगोळी काढलेली होती। हा मेन एंट्रन्स आणि ही रांगोळी जी आम्ही रात्री काढत होतो मोठीवाली, ही कंप्लीट झालेली आणि अशी दिसत होती। इथे प्रभू श्री रामांना आम्ही असं ठरवलेलं की 56 भोग लावायचे, त्यामुळे चारी विंगच्या महिला मंडळी मिळून 56 भोग हे घरी बनवण्यात आले आणि असे 56 भोग आम्ही ज्यावेळेस राम प्रतिष्ठा झाली त्याच्यानंतर असे भोग लावले। इंडियाची हीच खासियत खूप छान आहे की इथे वेगळ्या वेगळ्या प्रांतातले लोक राहतात आणि आपापल्या फेमस डिशेस इथे त्यांनी ठेवलेल्या, ते बघताना खूप सुंदर वाटत होतं। हे होतं प्राण प्रतिष्ठेनंतरचं रामाच्या मूर्तीला टिक्का वगैरे लावून, हार वगैरे लावणं चालू होतं इथे। आणि ह्याच्यानंतर झाली ती म्हणजे आरती। इथे आरती होत होती।
जय श्रीराम. इथे त्याच दिवशी दुपारी जेवणाची प्रिपरेशन चालू होती. काही महिला मंडळ आणि पुरुष मंडळी मिळून संध्याकाळचं जेवण बनवत होते. संध्याकाळी छोटासा एक प्रोग्राम देखील होता. गव्हर्नमेंट गाईडलाईन्सनुसार असं सांगण्यात आलेलं होतं की 22 जानेवारीला संध्याकाळी 5 दिवे हे लावायचे होते. सो तेच मी करत होते. 2 बाहेर लावले, 1 दिवा तुळशीत लावला. गॅलरीत ठेवायचा विचार करत होते, पण म्हटलं की जर पडला बिडला तर उगाच नको, ते वांदे होतील. एक किचनच्या ओट्यावरती ठेवलेला आणि 1 दिवा त्या देवासाठी ज्याच्यामुळे आज सगळे देव आहेत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथे. त्यानंतर परत 5 दिवे घेऊन आम्ही खाली गेलो. खाली जाऊन सुद्धा आम्ही दीप उत्सव हा साजरा केला आणि भरपूर असे दिवे लावले. खूप सारे फटाके देखील फोडले, कारण की इतका मोठा दिवस होता हा आजचा दिवस आणि तो खूप मी स्पेशल फील केलं त्या दिवशी, कारण की मला हे सगळे मोमेंट्स तुमच्यासोबत शेअर करता आले. सगळे मोमेंट्स मी माझ्यासोबत कॅप्चर करत होते, त्यामुळे हे खूप सुंदर होता हा कालचा दिवस पूर्ण. आणि असे ही रांगोळीच्या बाजूने आम्ही 5-5 दिवे असे सगळे ठेवत गेलो. त्यानंतर परत संध्याकाळची आरतीची वेळ झालेली. संध्याकाळची आरती करत होतो. आणि तो दिवस इतका छान दिवस गेला, म्हणजे असं वाटलंच नाही की म्हणजे दिवाळीपेक्षा कुठल्या सणापेक्षा मोठा दिवस तो वाटत होता. सगळीकडेच, इथेच नाही, आय नो सगळ्या घरात, सगळ्या पूर्ण राज्यांमध्ये, पूर्ण देशामध्ये हाच जल्लोष होता. सगळीकडे तेच वातावरण होतं. इतकं मंगलमय वातावरण, असं प्रसन्न वातावरण होतं की इतकं सुंदर वाटत होतं बघताना. इथे बिल्डिंगमधले प्रत्येक जण येऊन पूजा करत होते, आरती घेत होते. झाली होती आरती आणि इथे कार्यक्रम झाला होता आमच्या चिल्ली पिल्ली पार्टीचा. इथे त्या राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, लवकुश असा हा प्रोग्राम झाला होता. राम आएंगे आएंगे या गाण्यावरती आणि एक छोटंसं स्किट देखील होतं. त्यानंतर आमच्या बिल्डिंगमध्ये सूरनवा ध्यासनवाची फायनल लिस्ट आली होती. सई जोशी आणि त्यानंतर ऑर्केस्ट्राचा छोटासा होता गाण्यांचा, ज्याच्यामध्ये रामराज्य ही थीम होती आणि त्याच्यावरच सगळी गाणी होती. आणि तर असा होता हा आजचा आमचा दिवस. एन्जॉयबल, मेमोरेबल डे. आणि मी खूप लकी समजते स्वतःला की मी हा मोमेंट कॅप्चर करू शकले आणि तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करू शकले. तर हे प्रोग्राम झाल्यानंतर अराऊंड 10:30च्या दरम्यान आम्ही सगळे जेवायला गेलो. खालीच जेवण होतं जसं मी तुम्हाला सांगितलं. जेवलो आणि घरी गेलो, कारण की उद्या म्हणजे 23 तारखेला आम्ही चाललो आहे गावी आणि तुम्हाला आता कोकणातले ब्लॉग बघायला भेटतील. सो का चाललो हे तुम्हाला लवकरच कळेल पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.